सर्वप्रथम आजच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 297व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात वेळातला वेळ काढून गावातील मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळ आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष सर्वच या ठिकाणी उपस्थित असले, त्यांचे मी आभार मानतो आणि मला आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी जास्तीचा वेळ न घेता बोलतो। कारण या भाषणाची सुरुवात करताना जे काही आपले आदर्श आहेत, जे आपण आदर्श मानतो, त्यांचे सुद्धा चरित्र सांगणे गरजेचं आहे। कारण कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता ज्यांनी सर्वच विश्व आपल्या धर्मामध्ये समावून घेतलं, ते विश्ववंदनीय अखिल भारतीय विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध। माझी अशी विनंती आहे की सर्वांनी फक्त 5 मिनिटं शांततेचे राखावे, कारण जे काही माझ्या आवाजाकडे लक्ष देता, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, अशी माझी आग्रहाची कळकळीची विनंती आहे। कारण माझं जेवढं वय आहे तेवढा माझ्या दुपटीनं तुमचा अनुभव आहे, परंतु मी एक विद्यार्थी असल्या नात्यानं, कारण तुमचे नेत्र म्हणून, तुमचा मित्र म्हणून मला माझं काही चुकलं उकलं असेल तरी मला उदाहरण करणारे माफ करा। कारण आपल्या देहाच्या माध्यमातून तमाम मानव जातीच्या आणि शांतीची सदाचाराची शिकवणूक देणारे संत कबीर या भारत देशामध्ये अस्पृश्य उद्धाराचा पाया रचला, स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून कथा पुरस्कार केला, ते कोट्याने कोटी समाजाचे राहते दैवत महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, कामगाराच्या, शोषिताच्या, कष्टकऱ्याच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा ज्याने लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टाकल्या, ते थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। रात्रंदिवस हातामध्ये झाडू घेतला, हातामध्ये झाडू घेऊन गावागावातील ज्यांनी घाण साफ केली आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून तमाम मानव जातीच्या मनामनातील घाण साफ करून देणारे ते थोर संतांचे संत राष्ट्रसंत गाडगे बाबा। मोगलांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये जंगी हातामध्ये तलवार उचलून खऱ्या अर्थाने या बहुजनाचं स्वराज्य प्रस्थापित केलं, ते शिव छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपल्याला गुलामीला गुलामीची जाणीव करून दिली ते परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि मान सन्मानामध्ये आपल्याला कसं जगायचं हे सुद्धा त्यांनी शिकवलं, ते अखिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ज्याने आपल्या हातामध्ये तलवार घेऊन आपल्या पोटच्या लेखीप्रमाणे या आपल्या सुनबाईला कसं युद्धात लढायचं ते असं शिकवलं, ते मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता यशोधराव, महात्मा सावित्री रमाबाई भीमाई जिजाई या महामातेच्या चरणी मी त्रिवाळात प्रथमतः अभिवादन करतो आणि माझे फक्त 2 शब्द मी या सुरुवात करतो। मित्रांनो, आज 31 मे 2022, आज अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला 297 वर्ष पूर्ण होत आहे। या ठिकाणी बसलेल्या सर्वच माझ्या तरुण पिढीला प्रश्न आहे, सर्वच तुम्ही एक विचार करा की आजचे सगळ्याचे 31 मेचे स्टेटस, व्हॉट्सअपचे स्टेटस, फेसबुकचे स्टेटस सगळे अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचे आहेत। परंतु अहिल्याबाई होळकरांची जयंती कशी साजरी करायची? ही फक्त नाचून साजरी करायची नाही, तर वाचून सुद्धा साजरी करायची आहे। कारण जेवढे आपण वाचाल तेवढे आपल्या तरुण पिढीला की आपला जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांना आपल्यासाठी काय केलं आणि आपण काय करतो हे आपण आत्मसात करणं गरजेचं आहे बांधवांनो। कारण अहिल्याबाई होळकरांचा जन्म गरीब घराण्यात 31 मे 1725 साली नगर जिल्ह्यातील जामखेड या तालुक्यात असणाऱ्या एका छोटी गावात झाला। माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या कन्या होत्या आणि ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला होता त्यावेळेस 1800 त्यांनी फार तर त्यांच्या बालपणीत असणारी व अवयाच्या
1733 मध्ये 8 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाला. फक्त जन्मापासून 8 वर्ष त्यांनी वडिलांच्या घरी वावरल्या आणि 8व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. मल्हारराव होळकर यांचा पुत्र असणारे खंडोबाराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि ज्यावेळेस विवाह झाला त्यावेळेस मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्याचे मावळ प्रांतातले एक राजा होते आणि तिथून ते लढाई लढत त्यांच्याशी खंडोबारायाशी जेव्हा विवाह झाला होता त्यावेळेस त्या अहिल्याबाई होळकर खंडोबारायांना राज्यकारभारात मदत करत होत्या. आणि जसे जसे मदत करत होत्या तशा त्या मल्हारराव होळकरांनाही वाटलं की हीच माझ्या पोराचा संसार फुलवणारी आहे, कारण हीच अहिल्याबाई होळकर सुद्धा या खंडोबारायाला साथ देणारी बाई आहे. म्हणून त्यांनी सुद्धा लढ्या कशा जिंकायच्या, कशा युद्ध शत्रू सगळं कसं युद्ध खेळायचं ते सुद्धा शिकवलं. कारण त्यांना 2 अपत्य झाले होते. 1745 मध्ये मालेराव होळकर नावाचा एक पुत्र झाला होता आणि 1748 मध्ये मुक्ताबाई होळकर नावाची एक मुलगी झाली होती. परंतु दुर्दैव असं की नेमके 1754 मध्ये त्यांचे जे पती होते खंडोबाराव होळकर त्यांचा कुंभेर येथील एका लढाईमध्ये ते मृत्युमुखी पडले. आणि मृत्युमुखी पडत असताना त्या फक्त 29 वर्षाच्या होत्या. आणि नंतर 1712 वर्षाच्या नंतर 1766 मध्ये मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला. मल्हारराव होळकरांचा जसा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांना वाटलं की आपल्यावर अभाव बसवण्यासारखं झालं की आपण आता एकट्या पडलेले आहोत, आपली गादी कोण सांभाळणार. त्यावेळेस त्यांनी आपला मुलगा मालेराव होळकर यांना समोर केलं आणि मालेराव होळकरांना समोर केल्याच्या नंतर त्याच्या हाती या राजाची मुभा दिली आणि सांगितलं की आता बाबा आपला तुझा वडील तुझे वडील नाही तर तुझा आजोबा राहील, आता तू या राजाचा कारभार पाय असं अहिल्याबाई होळकरांना सांगितलं. फार ते 1 वर्षानंतर 1767 मध्ये मालेराव होळकरांचा मृत्यू झाला. जसा मालेराव होळकरांचा मृत्यू झाला त्यावेळेस अत्यंत दुःखद हे झालं की बाबा आता की सासरा गेला, नवरा गेला, मुलगा गेला, आता आपल्या हाती काही राहिलं नाही. परंतु न डगमगता न खचता अहिल्याबाई होळकरांनी एक असा निर्णय घेतला की या प्रांताचा उत्तराधिकारी बनण्याचं असं धाडस केलं. आणि त्या स्वतः लढायला घोड्यावर बसून हाती तलवार घेऊन स्वतः लढण्यास तयार झाल्या. आणि स्वतः लढण्यास तयार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांचा राज्यकारभाराला गादीवर बसले त्यावेळेस जे काही विरोधक होते त्यांना सहन होईना, कारण ही एक महिला असून आपल्याला एवढं करते, एवढं आपलं काही चालू न देता त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. पण ज्या राज्यामध्ये तिचा राज्यकारभार होता त्यामध्ये सर्व जनता सुखी होती. कारण चोरी लुटमार हे सगळं त्या मातेने सगळं बंद केलं होतं. माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस नवरा मेला होता, पती मेला होता त्यावेळेस एक सती प्रथा होती. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या अगोदर एक संविधान होतं मनुस्मृती नावाचं. त्या मनुस्मृतीच्या संविधानात असं सांगितलं होतं की जर एखाद्या पुरुषाची कोण्या जाती धर्माची असो, ब्राह्मणाची जरी असली महिला, तरी त्या महिलेचा जर नवरा मेला तर तिला तिच्या सरणावर सती जायचं, जिद्द मारत जात, तिचा आवाज येऊ नये म्हणून बाहेर बँड लावत, डफडे वाजवत, तिचा आवाज कोणाला जाऊ नये म्हणून. आणि अशा येऊच्या बाजूने तिला त्या सरणामध्ये ढसलं, कारण तिचा जिवंतपणे तिला मारत जात. परंतु राजाराम मोहन रायच्या मदतीनं ती बंद झाली. आणि आता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या देशातली जी सती जाणारी महिला आज राष्ट्रपती बनते. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली नसती घटना तर राष्ट्रपती महिला प्रतिभा पाटील तिचा मेला असता पती तर गेली असती सती, मग तेव्हा बनली असती राष्ट्रपती. कारण या देशामध्ये तुम्हाला जर स्वाभिमानाने जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली तलवार आहे, आयल्या मातेने दिलेली तलवार आहे, ते अन्यायाचं मूळ कापण्याच्या कामी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लखनी तुमच्यावर कदापि कोणी अन्याय अत्याचार करणार नाही हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही आज जे बसला ना स्वाभिमानानं, ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 19 ने दिलेलं स्वातंत्र्य संविधानानुसार बांधून. कारण आपल्याला कोण्या समाजाला अशी बोलण्याची मुभा नव्हती. कारण या देशातला पाटील जरी असला दामन सोडून तरी 19 नुसार आज मी बोलू शकतो, तुम्ही ऐकू शकता. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 चा अधिकार आहे. कारण या देशात
कोणताच असा हे नव्हता की आपण निस्वार्थपणे बोलू शकतो. मी जर बोलत होतो तर मला जीभ छाटली जात होती, तुम्ही जर ऐकत होते तर तुमच्या कानात तेल टाकत होते, असं होती. म्हणून या देशातली कोणतीच बाई आता सती जाणं बंद झाली आणि नंतर आता राष्ट्रपती बनले. म्हणून माय बहिणींना अशी विनंती आहे की तुम्ही एखाद्या धर्मग्रंथ नका वाचू. जे देवीने तुम्हाला हिंदू कोड दिला आहे ते हिंदू कोड बिल वाचा, महापुरुषाचे विचार वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या मृत्यूवर कसं स्वराज्य स्थापन केलं, आल्याबाई होळकरांना कसं या तलवारीच्या धारेवर स्वराज्य निर्माण केलं, कसा राज्यकारभार चालवला, महात्मा ज्योतिबा फुलेनं, सावित्री माईनं शेण मोठे दगड कसे जिल्हे तो, आणि तुम्हाला शिक्षणाच्या अंधकारात कसं आणलं ते शिका. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला हिंदू कोड बिल वाचा. कारण या देशामध्ये जेवढे पुरुषाला अधिकार आहेत तेवढे महिलांना सुद्धा अधिकार आहेत. एकदा संविधान वाचा, हिंदू कोड बिल वाचा, कोणता धर्मग्रंथ वाचा का नका वाचू, पण जे आपल्याला स्वाभिमानानं जे ग्रंथ अधिकारात जे सन्मानानं जगण्याचं शिकवतात ते वाचा. तुमच्यावर कोणी आणि अत्याचार करणार नाही. एवढं या जयंती निमित्त सांगतो बंधूंनो आणि माझं लांबलेलं भाषण समाप्त करतो. धन्यवाद. जय मल्हार. एकदा जोरात विजय असं जोरात म्हणायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा, आजाबाई होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. जय मल्हार. जय भीम. हॅलो. आता आपल्याला आपला मुलगा कसा घडावा हे या मुलाच्या भाषणातून आपल्याला समजलेलं आहे. मी आपल्या समाजाला अशी विनंती करतो